असेच नवनवीन कीर्तन ऐकण्यासाठी आम्ही वारकरी या चॅनलला शेअर अँड सबस्क्राईब करा। विटंबिले भट दिला पाठीवरी पाट खोटे जाणोनी अंतर नसाहेची विश्वंभर तेची करी दान जैसे ऐके वचन खोटे जाणोनी अंतर नसाहेची विश्वंभर तुका म्हणे देवे उतना सोशिली जीवे खोटे जाणोनी अंत नसाहेची विश्वंभर। श्री गुरु दत्तराम महाराज प्रमाण म्हणायचे होते बहुत दिवस Hare
वागविले आजी अकस्मात प्रभू आले दृष्टी श्रीहरीची देखील पाऊले घेतले जन्म मागे त्याचे सार्थक आजी झाले धन्य ही आनंदाची सापडली वेळ पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या मुबाराने कथेचा विस्तारून बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जया गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथारतिया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुणां ज्ञानदानैकदक्षिणं प्रभावती क्षेत्र निवासिनं नमामि वेदांत विदां वरिष्ठं ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं प्रत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं विठ्ठला विठ्ठला विटंबिले भट दिला पाठीवरी पाठ कोटे जाणूनी अंतर न साहेचे विश्वंभर सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वसंत संत श्री वैराग्याचे मूर्तिमंत मेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाठीतील काल्याच्या प्रकरणातील फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे विठ्ठला अभंगाला स्पर्श करण्याअगोदर अभंगाच्या परापराचं चिंतन करण्याअगोदर 2 मिनिटाचं प्रास्ताविक म्हणजे असं गेल्या 8 दिवसापासून पुण्यभूमी श्री संत ज्यांचं नाव घेतल्यानंतर जीवनात केलेली पाप नाहीशी होतात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे ते वैकुंठवासी श्री संत फकीरराव महाराज यांच्या या पुण्यभूमीमध्ये या डिग्रस गावी स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु प्रातस्मरणीय गुरुवर्य नथुरामजी बाबा केहाळकर यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताहाचं फाल्गुन वद्य एकादशी पासून आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या सप्ताहाच्या सांगते निमित्तास तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रित जमलेले आहोत गुरुवर्य बाबांची पुण्यतिथी फाल्गुन वद्य द्वादशीला झाली काही कारणास्तव एकादशीला सप्ताह सुरू करायला लावला त्यानंतर बऱ्याच गावचे कार्य बाबाच्या पुण्यतिथीच्या दिवसावर होतात पण काही अडचणी काही कारणास्तव महाराजांना म्हणलं मी महाराज तुम्ही एकादशीला सुरुवात करा बाबाची पुण्यतिथी दुसऱ्या दिवशी आणि नंतर आपण पुढं काला करू या दृष्टिकोनातून आज काल्याचे कीर्तन बाबाच्या पुण्यतिथीचे हे निमित्त बाबा किती होते मोठे व्यापक आज फक्त डिग्रसलाच बाबाची पुण्यतिथी चालू नाही बाबाची पुण्यतिथी डिग्रसला चालू नसून बाबाची पुण्यतिथी वैकुंठात साजरी होते विठ्ठला
शांती असावी लागते, परमार्थाचे अंतरंग लक्षणे असावी लागतात, परमार्थाचे बाह्य लक्षणे असावी लागतात. तेव्हा कुठे वैकुंठात कीर्ती होते, वैकुंठात पुण्यतिथीचे उत्सव साजरे होतात. भूमंडळात होतील यात काय नवल. कुऱ्हाडीन, भोरशीन, भोसकोडीन, फुलगाडगा हे ना पुण्यतिथीचे सोहळे करणं नवल नाही. आज वैकुंठात कीर्ती चालू नाही. वाऱ्या हाती मा झाले सज्जनाचे, कीर्तिमुखी त्याचे नारायण. कशामुळे बरे इतकं काय? त्यानं महाराज त्याग केला. योग्याची संपदा त्यागाने मुंडे महाराज सांगतात, एकच वटा एकच शिळीचा खुटा त्याचा दिमाग मोठा. ही आपली संपत्ती, योग्याची संपदा. आता या लोकांची काय संपदा? त्याग आणि शांती. हो, त्याला गादीवर बसवले, त्याला तिने बांबू लावले. कशामुळं? त्याग केला म्हणून त्याची कीर्ती व्हायली, त्याचे सोहळे व्हायले. आता उगीच लोक येडे का आपल्याला लावले का बांबू? तुम्हाला लावले का? कोणी तुमच्या कोणी पाया पडते का? का त्यातला हा फरक आहे. आपला त्याग नाही आणि त्याचा त्याग आहे. संतांचे सोहळे होतात त्या अर्थी त्याचा त्याग आहे, आपला त्याग नाही. आणि जिथं जिथं त्याग आला, आता त्यागाची व्याख्या पण तुकाराम महाराजांनी वेगळी केली. आता काही काही मंडळीचा हल्लीच्या काळात त्याग दिसतो, पण अंतःकरणात प्रपंचची. पण त्यागाची व्याख्या तुकाराम महाराज काय करतात? त्याग नाव तरी निर्विषय वासना, कार्य कारणा पुरता विधी. मन निर्विषय होणं, त्याचं नाव खरं काय? त्याग. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे. आपलं मन पण निर्विषय झालं नाही, आपल्या वासना मेल्या नाहीत, आपला अहंकार गेला नाही, म्हणून आपले कोणी सोहळे करत नाही. आणि या लोकांना त्याग केला, बर जिथं त्याग आला केला की तिथं भोग आला. बरं, भोग असा आहे, शहाणे जर लोक असले ना तर भोगाच्या जास्त नादी लागत. जितका भोग लोटला तितका भोग अंगावर आलाच. विठाला पूजनीय देवानंद बाबा, पूजनीय बालानंद बाबा, पूजनीय मारुतराव महाराज, गुरुरे नथुराम बाबा यांनी त्याग केला. त्याग केला, लोकांनी भोग दिला. आणि भोग देऊन ते संत त्या भोगात अडकले नाही, त्या भोगात ते अडकले नाही. आमदार खासदार लोक म्हणायचे, बाबा ही चाबीन ही गाडी. बाप्या, एका गाडीत मला अडकू नको, सगळ्या गाड्या माझ्याचे. त्याची नजर व्यापक झाली होती. ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव सुखाचे. म्हणून त्याची पुण्यतिथी होती. आणि आनंदाची गोष्ट महाराज, तुम्ही आम्ही भाग्यवान आहे. इतक्या कोरोनाच्या काळामध्ये आता गावचे सप्ते बंद आहे, पण आपण भाग्यवान आहे. तर नथुराम महाराजांचा आपल्याला आशीर्वाद आहे. आपली सेवा शुद्ध असल्यामुळं आपल्याला प्रतिबंध अजून आला. अरे कोरोना कशामुळे झाला मला माहित नाही. देवाचे कारण, कोणा कारणे झाले हे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. पण एक दिवस विठ्ठल रुक्मिणीची पट्टी मागण्यासाठी मी गावात आलो.
आणि याच जागेवर मंडप होता नाही का जगन्बाबा, इथंच मंडप होता. आणि मग मी म्हणजे मारुतराव, मदन बापू, जगनबुवा, श्रीमंत महाराज या ठिकाणी आलो. आता माझा जर असा बोलण्याचा स्वभाव आहे, मला तिथं काही बोलायला कळत नाही, मी मूर्खच आहे. मग मी गावात आलो, बापू म्हणलं, बापू जगनबुवा, बापू म्हणलं तुम्ही तर माघारी सोबते करायची. लग्न होतं त्या दिवशी, मंडप पण टेबलचाच होता, स्टेज नेमकंच लावलेलं. म्हणून तुम्ही आमच्या माघारी सोबते करले काय? हे म्हणले नाही हो, लग्न आहे, पण तुम्ही जर 7 दिवस राहत असले तर आम्ही सप्ताह करू म्हणजे असं हे लोक 4-5 जण म्हणले. मला वाटलं काय खरं यायचं, बाता हणत असण्यास मला वाटलं, पण येणं बाता नाही म्हणल्या. तसा तर श्रीमंत महाराजाचा पहिलाच मनोरथ होता. ते पहिलेच मथुरा महाराजाची पुण्यतिथी साजरी करायची, पण मोठा सप्ताह करण्याचा त्यांचाही मनोरथ होताच. पण आज भगवंतानं तो मनोरथ पूर्ण केला ना, पूर्ण केला मनोरथ सत्य संकल्पाचा. या सप्ताहात अडचण आली नाही, सर्व करी पूर्ण मनोरथ. देवाची कृपा, बाबाची कृपा आहे, म्हणून आज आपण काल्याच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहोत. नाही तर गावगावचे सप्ते, शेवडीचा सप्ताह तर 2-3 दिवसातच लोकांनी ओळखाय लावला. मागच्या वर्षी शेवडीचा सप्ताह ओळखाय लावला, त्याचा अर्थ त्याचा सत्य संकल्प. तुम्ही शेवटच्या लोकांना जाऊन सांगा की जिंतूरचा प्रसाद असं असं म्हणला, विठाला विठाला. पूजनीय रामगुरुजी महाराज, पूजनीय किशोरजी महाराज आणि तुम्ही सर्व शोकतृ माता पिता, वैष्णवी मंडळी, मृदंगाचार्य, पाहुणे मंडळी आज काल्याच्या कीर्तनाला उपस्थित आहे. तुम्हा सर्वांच्या साक्षीने काल्याचं कीर्तन माझ्याकडे आलं. आता आज कीर्तन मोठ्या महाराजच पाहिजे होतं, मोठ्या म्हणजे अशा डबऱ्या नाही, ज्ञानानं मोठ्या, वयानं मोठ्या महाराजाचं आज काल्याचं कीर्तन पाहिजे. त्या श्रीमंत महाराजाची ती काय माझ्यावर श्रद्धा आहे मला माहित नाही, परंतु आता काल्याचं कीर्तन सुरुवात करायचंय. कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला आशीर्वादाची गरज आहे, म्हणून तुम्ही संत माझी आकडा, तिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. नाहीतर वास्तविक वस्तुस्थितीनं माझी अवस्था काय, नव्हे बहुश्रुत, नव्हे ज्ञानशील, दास मी दुर्बळ वैष्णवाचा. म्हणून तुम्हा सर्वांना हात जोडून पाया पडून एक विनंती, घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी मनोभावे लीन होतो आणि सेवेसाठी निवडलेल्या अभंगाचं चिंतन करण्याला उपस्थित होतो. विठ्ठला विठ्ठला. सेवेसाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग घेतला. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज कर्तुम अकर्तुम मान्यता कर्तुम भक्ती शक्ती प्रधान असणारा जगाचा बाप ब्रह्म सगुण झालेला परमात्मा, त्या परमात्माला खोट कसं सहन होत नाही हे पटवून देण्याकरिता गोकुळातील 2 दाखले देतात. विठ्ठला आता आपल्याला वेळ कमी
एकच तास उरला. आता खटवान बाजूला काढा, पर्स द्या टाका. आता एका तासात आपल्याला कीर्तन करायचं. सर्वांगाची गाणी करून लक्ष देऊन कीर्तन ऐका. भगवंताला खोट कसं सहन होत नाही. त्याचे 2 दाखले पुराणातले महाराज देतात. एक पहिल्या चरणातून एक शेवटच्या चरणात असे 2 दाखले आले. भगवंताला खोट सहन होत नाही हा अभंगाचा पूर्व दिशेचा संदेश आहे. मृत्यू लोकाचं जर आपण निरीक्षण केलं पाटील, तर मृत्यू लोक हा नाना विविधतेनं नटलेला आहे. याच मृत्यू लोकात अनेक लोक राहतात, असंख्य जीव राहतात, अमाप संत राहतात, कोटी देव देवता राहतात. परंतु संतात, देवात, जीवात, लोकात वैचित्र्य विचित्रपण आहे. अर्थातच वेगवेगळेपण आहे. काय वेगवेगळेपण आहे? ज्ञानोबराय म्हणतात विठ्ठला दयाचे नामे ही अनाने, अनारिसे वर्तने, वेशही शिनाने अवघे यांचे. महाराज म्हणतात या मृत्यू लोकात तयाचे नामेही अनाने. ज्ञानोबराय म्हणतात लोकांचे नाव बी वेगवेगळे. लोकांचे नाव कसे वेगवेगळे, वैचित्र्य आहे. आता पहा इथं किती भजनी मंडळ आहेत, पण नाव वेगवेगळे. अनंत महाराज, विठ्ठल महाराज, राजेंद्र महाराज, इकडं गजेंद्र महाराज, माऊली महाराज, रामकृष्ण महाराज, गणेश महाराज, दत्ता महाराज, भक्तराज महाराज, किशोर महाराज, राम भरोसे बाबा, अनेक हरिभाऊ महाराज. तुम्ही होऊ नका नाराज. बळीराम महाराज, तुम्ही काठी हाता काय, तुम्ही वसंत महाराज. दयाची नामे ही अनाने. नाव वेगवेगळे आहेत महाराज. हल्लीच्या काळात नाव ठेवण्याचा तर असा एक नवीन लोकांचा अंदाज आहे, तो सगळा अंदाज भोगलेला आहे. आता तरी नाव घेतली तितक्यात नाव चांगली निघली, पण हल्लीच्या काळात नाव ठेवायचं लयच अवघड झालं. आता तुमच्या आशीर्वादाने आम्हाला गावोगाव बोंबलत फिरायचा प्रसंग येतो. आता तुमची लहानी मुंबईचे घर बंगले मोठमोठे, माणसं मोठमोठे, तुमच्या तिकडून येताना घरावर नाव बी चांगली चांगली. ओम नमः शिवाय, कशावर ओम, कशावर गुरु कृपा. आम्हाला फिरण्याचा योग होतो डॉक्टर साहेब. तर काही काही घरावर नावं अशी असतात, मातृ पितृ छाया. तिथं माणसं म्हणतात महाराज चला दूध घ्यायला. आपण दूध घ्यायला जाऊ. आम्हाला पहिलाच बोलायचा ना. घर पाहिलं वर करून तर त्याच्या एंटीवर नाव मातृ पितृ छाया. बोलायचा नाट असल्यामुळे गेलो भावरा पुण्यवान माणूस आहे. मातृ पितृ छायाच्या बंगल्यावर ना ते म्हणजे परसाद महाराज जमान बोला. पण याचे मायबाप मारुतीच्या मंदिरात आहे. घरावर म्हणतात मातृ पितृ. त्याचा चेहरा झाला. लोक पुन्हा तिथे आले म्हणे आमच्या घरीचा. त्याच्या घरी गेलो. 3 मजली बंगला. आपल्या कुठं घरून पैसा द्यायचा का? 3 मजली बंगला. आणि त्याच्या बंगल्यावर नाव होतं कामनेची शांती. कशाची शांती? कामनेची शांती. कामना वासना इच्छा, कामनेची शांती. माझा लोकाला एक नाद असतो, घर फिरून दाखवायचा. पहिल्या खालच्या तळमजल्यात आणि बसलो शहराला. म्हणजे मग महाराज चला आमचं घर पहा. आता मी ते साधारण माणूस दिसतो, वीळभर पाहिलं तर तिळभर बसून येत नाही. लोकांना वाटते गरीबाची का मग राहणं याला दाखवते बंगला. मला लोक घेऊन बंगले दाखवते. ही आमची बेडरूम, ही आमची संडास रूम, ही आमची बाथरूम. मरण रूम नाही दाखवत, फिरून दाखवतात. तो खालचा मजला महाराज, तो वरचा मजला, दुसरा मजला. दोघच नवरा बायको. आणि वरचा तिसरा मजला. तुम्ही दोघच, तुम्ही तिसरा मजला कशाला केला? म्हणजे तुमच्यासारखे फिरणारे महाराज लोक आले तर त्याला तिसरा पाहिला. गॅलरीतून गच्चीवर गेलो तर त्या गच्चीवर गज सोडलेले होते. त्याला काय म्हणतात? चाल सोडणं.
म्हणलं शामराव ते गज कशाला सोडले म्हणजे महाराज भेटलं पैसा तर चौथा मजला टाकताय. म्हणलं मग शामऱ्या कामनेची शांती नको टाकू, कामनेची चढावर नाव टाक. विठाला तयाची नामे ही राहणाने वेगवेगळे नाव. कधी बी महाराज उद्धार होण्यापर्यंत आपल्या पोराची नाव चांगली ठेवली पाहिजे ना. लोकच नाव आता पुरीची नाव ठेवायची, यमुना, गोदावरी, गंगा, पूर्णा असे काय ठेवायचे नाव ठेवायचे. लोक तशी नाव ठेवत नाहीत. लोक त्या खताच्या थैल्याची नाव ठेवतात. सुफला, उज्ज्वला, जेणेकरून जी पोरगी ज्याच्या पदरात पडली त्याचं खतच. अरे काल्याचं खेळ तुम्ही म्हणता तू काही बी काय सांगायला. आता तुम्ही काही म्हणा सांगतो नको सांगू सांगतो. ते नवीन शिकलेले माणसं विचित्र किशोर एकाला झाली पोरगी रामचंद्र हे सांगू नये पण सांगतो. एका झाली पोरगी त्याची बायको होती शिकलेली आणि हे होतं माझ्यासारखं आडमूळ. बायको म्हणे मालक नवसा सयासन पोरगी झाली, पोरीचं नाव असं ठेवायचं की अख्ख्या डिग्रस मध्ये नाव नसलं पाहिजे. ते आडमूळ कमी शिकलेलं ते म्हणजे बाबा आता डिग्रस केवढं, डिग्रस मध्ये तर पोहरलंय. आता काय नाव की कोणतं नाव ठेवायचं ते त्या बाईच्या धाकच वाळून गेलं. पैसे निघालं त्याला 75 किलोचं 60 किलोचं झालं ते. ती बायको त्याच्या रोजात टाकली. मालक नाव ठेवायचे फटकन नाव सांगा. नाव पण ठेवायचं पोरीचं. ते म्हणे यमुना, गोदावरी हे जुनी नाव ठेवायचे. नवीन नाव ठेवा की डिग्रस मध्ये नसलं पाहिजे. ते चालत चालत तिकडे मारुतीच्या मंदिराकडे आलं. तिथं आमचे फकीरराव बाबा बसले होते. दोघांची झाली भेट. फकीरराव बाबा बोले काय करणार तोंडावर चेहऱ्यावर टेन्शन दिसायले. हे म्हणे काय फकीरराव बाबा बायको म्हणते पोरीचं नाव असं ठेवायचं की अख्ख्या डिग्रस मध्ये नसलं पाहिजे. फकीरराव बाबा हुशार. ते म्हणले मग मी तुला नाव सांगू का. अरे मग सांगा. तू तुझ्या पोरीचं नाव टेन्शन न घेता जा ठेव म्हणे चड्डी. काय ठेवायचं चड्डी. फकीरराव बाबा हुशार. घालायची चड्डी, पोरीचं नाव ठेवलं चड्डी. आता ते नाव ठेवण्याचा कार्यक्रम झाला. बाया बिस्किट पुढे घेऊन झाले असे कार्यक्रम झाला. चड्डी कालांतरानं मोठी होऊ लागली आणि चड्डी गेली पहिलीच्या वर्गात. जिल्हा परिषदेच्या शाळेत एकूण होते पोरं, एकूण होत्या पोरी. चड्डी हुशार. ती पोरगी बघा तिचं नाव चड्डी. ती हुशार पोरं कधी. आता त्या शाळेत शिकवायला होता मास्तर. त्या मास्तराचे घरी मास्तरनी सोबत. शाळेत मास्तरी घरी कुठं मास्तरी. मास्तरची बायको मास्तरी मर्दंग्याची त्या घरच्या बायकोसोबत त्यांनी झाले भांडणं. आता भांडणं झाली का इथं कोण मास्तर असतील तुम्हाला माफ करा. हे मास्तर लोक काय करते घरच्या बायकोसोबत भांडणं झाली की तिकडे शाळेत काढते. मला लय हाणायचे मास्तर. मी समजायचो नक्की मास्तरनी सांग तो पुन्हा असंच वाटत हरिभाऊ महाराज घर भेटलं. हरिभाऊ महाराजांच्या मास्तरला चहा पाजला आणि मास्तर शाळेत आला. मास्तर शाळेत आला की सगळेच पोरं उठली, चड्डी उठली. स्वागत केलं मास्तरचं. मास्तर म्हणे तसा काही पण रागा. या मास्तरनं गृहपाठ दिला होता. हे मास्तर लोक गृहपाठ देते पोराला घरी अभ्यास केला. गृहपाठ दिला होता. पोरियो काल मी तुम्हाला गृहपाठ दिला होता. कोणा पूर्ण केला. येणं चहा पाजला म्हणून चहाचा परिणाम आहे लघवी. त्याला आली लघवी. जोरात चहा पाजल्यामुळे गडबडीत ते जाता जाता म्हणे मी लघवीहून येऊस्तो त्या चड्डीनं गृहपाठ पूर्ण केला होता. बाकी कोणीच नव्हता केला. ते जाता जाता म्हणे मी लघवीहून येऊस्तो चड्डी सोडून बाकीचे सगळे उभे राहा. हे लघवी गेले. हिरीचे पोर आरबळली आणि मास्तर असं कसं सरत. आता काय झाले सगळे जैनाचे देवच.
असे नाव ठेवतात, तयाची नामे ही अनानी, अनादिशे वर्तने, वर्तवणूक बी वेगवेगळी. आता तुम्ही भागात सत्य होतात, आणि सत्य असले की लोक जम होतात, मीटिंग घेतात. गावची जत्रा कारभारी सत्रा. काही लोक म्हणजे आपला भाग पुणे, आपण ज्ञानोबा आहे तुकोबरायच्या भूमीतली माणसे. आपल्या सत्याची सुरुवात अखंड हरिनाम सप्ताहाने झाली पाहिजे. वागणूक वेगळी. काही लोक म्हणतात असं कसं, आपल्या सप्त्याची आपल्या उत्सवाची सुरुवात बैलगाड्याच्या शर्यतीने झाली पाहिजे. ते म्हणतात तसं नाही. आपल्याच भागात सुरेखा पुणेकर गाजलेली, तिचा फळ आपल्या गावात आला. अनारिशे वर्तने, वेश ईशिनानी अवघ्याची, राहणीमान वेगळं, नाव वेगळे, वागणं वेगळं. महाराज तुम्ही इतकं विस्तारात का बोलता? तुम्ही या जगात काहीतरी प्रकार पाडा. प्रकाराचे जग तुका म्हणे, प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जग. इथं जीव राहतात, इथं संत राहतात, इथं भगवंत राहतात. हे तुम्हाला सांगितलंच. सगळ्याचं वागणं वेगवेगळं, नाव वेगवेगळे, पण जीव राहतो, संत राहतात, भगवंत राहतात. आता जीव काही गोष्टी सहन करतो, काही गोष्टी सहन करत नाही. संत पण काही गोष्टी सहन करतात, पण काही गोष्टी सहन करत नाही. आणि भगवंतही काही गोष्टी सहन करतो, काही गोष्टी सहन करत नाही. अर्थात आपल्या वर्तणुकीमध्ये, आपल्या वागणुकीमध्ये, आपल्या या चालू राहटीमध्ये प्रतिबंध आला तर सहन होत नाही, प्रतिकूल वातावरण आलं तर सहन होत नाही, अनुकूल वातावरण आलं की सहन. आपण तीन प्रकार पाडले. जीव काही गोष्टी सहन करतो, काही गोष्टी सहन करत नाही. संत काही गोष्टी सहन करतात, काही गोष्टी सहन करत नाही. भगवंत काही गोष्टी सहन करतो, काही गोष्टी सहन करत नाही. पहिला कोणता आहे? जीव. तो काही सहन करतो आणि काही सहन करतो. तो काय सहन करतो? जीव सहन काय करतो? आपल्या मुलाचे अपराध जीव सहन करतो. पुत्राचे अपराध जरी झाले आघात, तरी पिता साहेब निर्द्वंद. जीव स्वतःच्या मुलाचे अनेक अपराध जरी झाले तरी तो सहन करतो. गावात बातमी आली गावच्या सरपंचाला, सरपंच तुम्ही जे गावात लावलेले लाईट होते ते लाईट पोरानं फोडले. तर सरपंच म्हणे चला मग आपण त्याला फोडायला जाऊ. माणसं म्हणे तुम्ही ऐकून घ्या, ते तुमच्याच पोरानं फोडले. तर म्हणे मग दुसरी बसू. कळाले ना? आधी काय म्हणला? त्याला फोडायला जाऊ. आणि नंतर लोक म्हणजे तुमच्या पोरानं फोडले तर मग काय म्हणला? दुसरी बसू. पुत्राचे अपराध जरी झाले आघात, तरी पिता साई निर्द्वंद. काही गोष्टी जीव सहन करतो, काही गोष्टी जीव सहन करत नाही. एक दवाखान्यात गेले विटुरीला, त्या रुपेश तडकसेकडे म्हणे रुपेश डॉक्टर पोट खूप दुखत. तर रुपेश म्हणे काहून दुखायले? शेजारच्या त्या शेतात 1 एकर 6 गुंठ्यात 125 कुकर झालं म्हणून दुखायले. पोराचे अपराध सहन करायला आणि लोकांचं भलं झालेलं सहन करत नाही. विठाला असो, व्यवहारात तरी असो, पण जीवाला परमार्थ सहन होत. भक्ती दया आणि कथा कानी नसावे सरळता. परमार्थाची वार्ता देखील या जीवाला सहन होत नाही. आता आमची घरटी मंडळी आम्ही सर्वजण फिरतो. मी 3 वर्षापासून पाटील नाशिकला कीर्तनाला जातो. 3 वर्षापासून. पहिल्या वर्षी गेलो. आता सप्त्यात माईक सिस्टीम लावावं लागते. आणि माईक सिस्टीम आमची भजनी मंडळ कीर्तनकार काय म्हणतात? बास दे, ट्रबल दे, गेन दे, फाशी दे. काय फाशी दे म्हणत काय ते असं वाढू वाढू विको दे, ट्रबल दे, बास दे, गेन दे.
असं म्हणून त्याचा होतो गोंगाट. ते गोंगाट पहिल्या वर्षी एक म्हातारी धावतच आली सत्य, ओ महाराज बंद करा तुमचं कीर्तन. अशी कशी साऊंड सिस्टीम लावली. माझा मुलगा अभ्यास करतो 12वीचा. कशाचा अभ्यास करतोय? 12वीचा. मला बाबा त्या पोराची परीक्षा आहे 12वीची, तुम्ही आपला आवाज भावराव आता आवाज कमी करा. पहिल्या वर्षी आवाज कमी केला, पुन्हा दुसऱ्या वर्षी मला तिथंच जाण्याचा योग आला. भजनी ते बदलून लावली. लोक भजनी बदलतील, भजनी लावली बदलून. तर ते मी म्हणले ट्रवल द्या, गेम द्या, झाला गोंगाट. तीच म्हातारी पळत आहे. तीच म्हातारी म्हणे माझा मुलगा अभ्यास करायला 12वीचा. आता इथे 13वीचा म्हणा, तुम्ही 12वीचा अभ्यास करायला. मी भावराव आता आवाज कमी केला, म्हातारी वापस. तिसऱ्या वर्षी पुन्हा मी नाशिकला गेलो, त्याच जागेवर भजने पुन्हा लोकांनी बदलली. ते भजने पुन्हा म्हणू लागले ट्रबल द्या, गेम द्या. गोंगाट झाला. तीच म्हातारी पुन्हा पळत आली, महाराज कीर्तन बंद करा, आवाज कमी करा, माझा मुलगा 12वीचा अभ्यास करतो. मला राहावं नाही. म्हातारी 3 वर्षापासून पाहतो तो पोरग 12वीतच कसे म्हणजे पाया पक्का करायला. बरोबर आहे म्हणलं, पायात असे दगड पाहिजे. विठाला सांगण्याचा मुद्दा एक आहे, जीवाला परमार्थाची वार्ता कानावर सहन होत नाही आणि जीव स्वतःच्या मुलाचे अपराध सहन करतो. विस्तारी सांगता बहुत प्रकार, होईल उशीर आता पुरी. चला जीवाचं द्या सोडून. आता संत काही गोष्टी सहन करतात, काही गोष्टी सहन करत नाही. काय केलं संतांनी सहन? भगवान परमात्मासाठी लोकाची लोकनिंदा संतांनी सहन केली. लोक नाव मोठं ठेवायचे. लोक काय म्हणायचे? तुकाराम महाराज लिहितात, तुका झाला सांडा विठम महाराज आपण दोघं कीर्तनकार आहेत. तुकाराम महाराजांची आपण घेतो आपण. आता इथे दोघं आहेत म्हणून म्हणायचं नाही तर महाराष्ट्रातले कीर्तनकार कोणाच्या अभावावर कीर्तन करतात? तुकाराम महाराजांच्या अभावावर कीर्तन करतात. त्या तुकाराम महाराजांनी लोकनिंदा सहन केली, पण आम्ही कीर्तनकार लोकनिंदा सहन करू शकत नाही. लोकनिंदा झाली तर आम्ही कीर्तन सोडून देऊ. लोकांना सोडला नाही का परमार्थ? आता आमचं ते एक महाराज म्हणतोय दारू प्यायची नाही का फोकन आणून. तुकाराम महाराजांच्या अभावावर कीर्तन करायला, लोकांना सांगायला लोकनिंदा सहन केली. आणि गाथेचा तर नियम आहे, कीर्तन करावे तैसे वर्तुनी धावावे. विठ्ठला तुकाराम महाराज लोक तुम्हाला शिव्या देतात, तू क्या म्हणतात? मंबाजीराव साहेब मारलं नाही का? काट्यानं मारलं. तुकाराम महाराज काही म्हणले नाही. तुकाराम महाराजांनी त्याचे जाऊन पाय दाबले. आमच्यासारख्या कीर्तनकाराला तुम्ही काठीनं मारून पहा, मला सोडून. त्यानं तुमचे पाय नाही, तुमचा नाही गळा दाबला तर आपल्याला दुसरं ठेवा. वस्तुस्थिती सहन केलं तुकाराम महाराज. इतका मार सहन केला का नाही? तो सालू मालू हरीचे दास
म्हणून दिला अवघान नाश. तुकाराम महाराज नागवली तुका म्हणे काढायचं सालो म्हणे लावायचं. आता हे विस्तार होईल. जाऊ द्या 3 वाजे लोक सोडितच नाही. काल्याच्या कीर्तनासाठी महाराज लोक भांडण करतील. कशाच्या? काल्याच्या कीर्तनासाठी. माझा नेम आहे. हे ठाकूरबाचं लोगाव आहे. हे काय पोटात लगेच पोटात येते पा. तुम्ही जाऊन सांगा तिथं विमान पडसा द्या असं मला. ठाकूरबाच्या लोगात गणपत बुवा खापर घेतकराचा एकदा काला घेतला. नजर चुकीने लोक आहे. ठाकर म्हणजे काला आमचा राष्ट्रवादी परंपरे ना. कोणता गणपत महाराज कोणता गणपत महाराज आम्हाला माहित नाही. गणपत बुवाच्या कानावर ही गोष्टच नाही. गणपत बुवा पटका बांधून असतो तर ठाकरानं सुरू बी केलं. सगळं होत नाही. तुकाराम महाराजांना ते बी सहन केलं. मारी वंदी कोणी पूजा करी मज हेही नाही तेही नाही. वेगळा डोळ्यापासून लोकांनी निंदा केली मारलं तर महाराजांनी ते सहन केलं. परमार्थ करत असताना लोक नाव कोणी ठेवतच असतात. काय नाव कुठं ठेवत असतात. अरे एखादा माणूस नवीन मार्ग घालावा, घोळ बसावा, काल्याच्या कीर्तनाला जावा. त्याची बायको म्हणते लोक सांगेन भीक मागेन. काय काय नवीन माळकरी झाला तुमच्यासारखे बोलणार काय म्हणते करू करू भागला देव पूजेला. एखाद्या बाईनं भजनाला जावं तर तिचा नवरा म्हणते बाप्पा देव लोंबी त्याला फोकान आणलं नाही. नाव कोणी ठेवत असतील ना. संत संग करिता म्हणत या उपदेशी येरा भाग्याशी ज्ञान नाही. लग्न करू जाता म्हणत या माताला न करिता झाला नकोस. तुका म्हणे आता ऐका वचन हे जोनिया जन भक्त. तुकाराम महाराजांनी लोकाची लोकनिंदा लोकवाद सहज केला. वाळू जन मज मनोत शिंदळी परी वनवाळी न विसंबे. लोकांना मला शिंदळी म्हणा पण मी भगवान परमात्मा सोडणार नाही. गरगी झाले पट्टरानी बरे वरिले सावले परब्रह्म बळीयाचा अंग संग झाला. लोक नाव तुका म्हणे तुम्ही करा घटापटा नका जाऊ वाटा. बहुतांच्या मी नमिळो मताशी कोणी कोणी कैशी भावनेच्या. लोकाची निंदा ऐकत बसलो विचार करिता वाया जाय वेळ. लटिके ते मूळ फजितीचे तुका म्हणे हसी जन नाही कान. तुकाराम महाराजांनी संत लोकनिंदा सहन करतात. काही गोष्टी सहन करतात काही गोष्टी सहन करत नाही. काय सहन करत नाहीत? संसाराची वार्ता ते सहन करत नाहीत. विठाला आता मदन सावे सर्वथा संसार गंडीची हे वार्ता. महाराज त्या संताला संसार शब्द पण खटकतो. आता ज्याच्या पुण्यतिथी निमित्त हा सोहळा आहे ते पूजनीय नथुराम बाबा मृत्यू लोकाच्या नियमाप्रमाणे त्याच्या पत्नीला
अर्थातच त्याचं नाव काय लक्ष्मीबाई नाही का. सर्व दोष झाला, पत्नी वारली, बाई मेली मुक्त झाली, देवे माये सोडविली. आणि महाराजांची आई, तिचं नाव जी मैनावती माता, ती मैनावती माता सुलता गावातली काही मंडळी आता ते त्या टायमाला बाबाला आरुद्र बोलत असते, तुराम पहिली बायको मेली म्हणून काय झालं, आता दुसरी करा. शब्द सहन झाले नाही, रंगनाथ गुरुजीचे चरण जाऊन पकडले, पण दुसरी बायको केली. या संताला संसाराचा शब्द कानावर सहन होत नाही का. आता आपल्याला दुसऱ्या चरणात प्रवेश करायचा आहे, हा पहिल्या चरणात नाही जायचं. न साहे विश्वंभर इकडे जायचं. जीव काही गोष्टी सहन करतो, काही करत नाही, हे झालं. संत काही सहन करतात, हे झालं. आता काय सहन करत नाही हे चालते. संसार ते सहन करत नाही का. तुम्ही संसार सहन करता, त्या संसाराचा स्वरूप तुम्हाला कळालं नाही. आणि या लोकांना संसाराचं स्वरूप कळालं म्हणून सहन. आणि दुःखे सांगो सकळ संसाराची स्थिती. न साहे पाषाण बुडते भयंकापचिती. न साहे इथं अंडरलाईन. संताला संसार सहन होत नाही. मग आता जीव झाला, संत झाले, राहिला तिसरा वर्ग भगवंताचा. आता हा भगवंत काही गोष्टी सहन करतो, काही गोष्टी सहन करत नाही. काय सहन करतो तो भगवान परमात्मा. जनाबाईच्या शिव्या सहन केल्या. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रणकी झाली. जन्म सावित्री चुडाली, तुझे गेले रे मडी, तुला पाहुणी काळ नडी. त्या काय शिवेत का वळेत काय दरडी सांग म्हणा तूच. त्या शिवेत तुम्ही आमच्या दोघांपैकी द्या बरं दोघांच्या शिवा. नाही तुमचा चेता केला दोघांचं पा सहन होत नाही शिव्या. भगवंतानं जनाबाईच्या शिव्या सहन केल्या. गोड असं चिंतन मी बोलण्याच्या ओघात विसरलो. महाराज भगवंताचा विरह एक संत सहन करत नाही. भगवंताचा विरह संत सहन करत नाही. ह्या गोकुळातल्या ज्या गोपिका होत्या का, तर या गोपिकाला पण भगवंताचा विरह सहन होत नाही. त्या ब्रह्मदेवाला शिव्या द्यायच्या. शिव्याचं बोलणं आर्तुर असते. ब्रह्म्या आम्हाला या पापण्या दिल्या. पापण्या, या पापण्या काय करतात, भगवंताच्या दर्शनात आड येतात, आड येतात. तसं प्रमाणाच आहे बा तुकाराम महाराज, तर मला वयामानानं आठवायचं नाही. न साहे लवता आड पाते, नयन गुंतले श्रीमुख पाहता. हे नयन श्रीमुख पाहता गुंतले. न साहे लवता आड्या पापण्या. ब्रह्मदेवाला गौडने शिव्या देऊ लागल्या. यानं आम्हाला हे पापण्या कशाला दिल्या, भगवंत पाहण्यास आम्हाला या प्रतिबंध करतात. सहमत नाही. एवढ्या कृष्णाच्या जवळीक साधलेल्या त्या गौडनी कालांतरानं त्या खोड्या गिड्या झाल्याच्या नंतर महाराज जेव्हा तो आक्रूर न्यायला आला होता भगवान गोपाल कृष्णाला, भगवान गोपाल कृष्ण आक्रूरा सोबत जातात हे त्याला सहन झालं नाही. म्हणून या गोपिकानं त्या आक्रूराला शिव्या देऊ लागल्या.
आल्या अंगणी मिळाल्या गवळणी गवळण म्हणती यशोदेला ओठे घे शृंगारीला सांगव मजला गवळणीला ते सहन झालं नाही महाराज गवळणीचं देवाचं इतकं प्रेम आता भगवान गोपाल कृष्ण गवळणीच्या शिव्या सहन करतो नाही का हे गवळण नंदाच्या वाड्यात एका निमित्तानं आली एक गवळण नंदाच्या वाड्यात एका निमित्तानं आली तर भगवान गोपाल कृष्ण पळतच गेले आणि तिला मिठी मारली कोणाला गवळण आता काल्याचं चिंतन आपल्याला पुढं सांगायचं पण चिंतनात वगात आलं म्हणून सांगायचं गवळण नंदाच्या वाड्यात आली भगवान गोपाल कृष्ण खेळत खेळत पळत पळत आले आणि त्या गवळणीला मिठी मारली मिठी काऊन मारली म्हणून त्या गवळणीनं इतक्या शिव्या दिल्या भगवान परमात्मा गदगद हसू लागला सहन केलं त्याची घडोनिया आले अनायासी जाता यशोदेच्या घरा वानाची अभिषेक नाही का आला खेळत बाळ वेशी कवळी घालिता मिठी गद गदा असे हो निळवाऱ्या म्हणतात त्या गवळणीनं शिव्या दिल्या हे कसं आहे गद गद हसायला सहन केलं पण आता तोच भगवान परमात्मा काही गोष्टी सहन करत नाही काय काय सहन करत नाही कटकट सहन करत नाही ऊन सहन करत नाही निंदा सहन करत नाही खोट सहन करत नाही विठाला चार गोष्टी सांगितल्या कटकट ऊन निंदा खोट कटकट म्हणजे काय निसंग तुम्हाशी राहणे एकट नाही कटकट साहू एक म्हणजे मला सहन होत नाही कटकट आता ऊन दास्य करी दासाचे उणे न साहित्याचे भगवान परमात्मा दासाचं दास्य करतो आणि त्याच्या ठिकाणी जर ऊन आलं तर ते त्याला सहन होत नाही आता निंदा हरिजनाची कोणा निंदा हरिजनाची कोणा न घडावी निंदा साहात गोविंदा नाही त्याची हरिभक्ताची कोणी निंदा केली भगवंताला ती सहन होत नाही म्हणून कोणत्याच हरिभक्ताची याच्यातून शिकायचं काय कोणत्याच हरिभक्ताची कोणत्याच माणसानं निंदा करत जाऊ नाही का तर भगवंताला ती निंदा सहन होत नाही कटकट झाली ऊन झालं निंदा झाली आता त्या भगवान परमात्माला खोटं सहन होत नाही म्हणजे कसं खोटं सहन होत नाही तर तुकाराम महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात जे विस्तारानं चिंतन केलं तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात आपण प्रवेश केला भले महाराज सगळे कीर्तनकार अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश करतात आणि तुम्ही दुसऱ्यात कशी चालली तर तुकाराम महाराज म्हणतात
घरात जायचं असेल तर भीतीतून जावं का दारातून जावं? काय रामचंद्र बाबा, तुम्ही किती टोपलं घेऊन बसा, मी कीर्तन सोडित नाही. दारातून जावं का भीतीतून? दारातून. भीतीतून एक सगळे दारातून जाते रे, मी भीतीतून जातो. गेलं कुठलं डोकं काय बापा चाललं. घरात जायचं कुठं? घरात तरी गावे दाराची सोयी, भिंती सवे घेऊन फोडी डोई. घरात दारात. आता आपल्याला अभंगाचं दार खोटे जाणून अंतर न साहेची, त्या भगवान परमात्माला खोट स्वरूप नाही. मग कोणाचं अंतर म्हणजे अंतःकरण. कोणाचं खोट होतं? आता वेळ कमी. त्या ब्राह्मणाचं अंतःकरण काय होतं? खोट होतं. त्याचं नाव काय? महाबळ. त्याला महाबळ भट असं नाव आलेले. काही महाबळ असे बरेच जसं जसं तोंडात बसलं तसं तसं कीर्तन करते म्हणत जातात. त्याचंही अंतर काय होतं? खोटं होतं. ते तर त्याला सहन होत नाही. कारण त्याला सर्व काही, आता रात्री हरिभक्त छगन महाराजांनी विधान केलं न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. संतांच्या अंतःकरणात त्याला कळत नाही हे त्यांचे विधान केलं. आता अर्थ लिहिणाऱ्याला माहित असतो, कीर्तनकाराला अर्थ माहित. हे कीर्तनकाराचं सांगणं म्हणजे हवामान खात्याचा अंदाज असतो. विठ्ठला कीर्तनकार म्हणते तर माझ्या बुद्धीप्रमाणे केलेला, म्हणजे याच्याच हवामान खात्याचा अंदाज आहे. तुकाराम महाराज तसा अंदाज ते जे नाव लिहिले त्याला माहिती. मग त्या महाबळ भटाचं अंतःकरण खोटं होतं म्हणून भगवान परमात्माला सहन झालं नाही. मग काय केलं तर विटंबिले भट तिला पाठीवरी पाठ, खोटे जाणून अंतर नसा हेची विश्वंभर. आता इथं विटंबिले भट सर्वांच्या पाठात विटंबिला भट, पण सयत प्रमाणम कृते लोकस तदन वर्तते यत्तदाचरती श्रेष्ठ दत्त देवे. तसं माझे गुरुजन जसं म्हणतात तसंच मी पण म्हणतो. आता याच्यावर आमची चर्चा झाली. विटंबिले हा शब्द अनेक वचनी. विटंबिला एक वचनी. एकाच ब्राह्मणाला मारलं, अनेक ब्राह्मणाला मारलं नाही. एका काळात मी हा घेतला आणि तिथं पुढे ब्राह्मण बसला. तेव्हा मला म्हणे प्रसाद तुम्ही पहिल्यापासूनच आमच्या ब्राह्मणाच्या मुळावर विटंबिला म्हणायचं, तू हटकून म्हणायला विटंबिली. तुला कसं लागेल तर मग तसंच विठाला त्याची विटंबना केली. आता हे कथा भाग सर्वांना माहिती आहे म्हणून आता पहिलं चरण आहे विटंबिले भट, शेवटच्या चरणात पूतना आली. आता अभंगाचा क्रमभंग आहे. या अभंगात क्रमभंग आहे म्हणजे क्रमपाठ असतो आणि एक अर्थपाठ असतो. आता कीर्तनकाराच्या दृष्टिकोनातून कळण्याचा विषय. तसं जे जे सुज्ञ लोक ऐकणारे त्याला कळत. क्रमपाठ वेगळा आणि अर्थपाठ वेगळा. चरणाची जी साखळी असते त्याला क्रमपाठ म्हणतात आणि अभंग कोणीकडून कसा सोडवायचा तो अर्थपाठानं सोडला जातो. एक उदाहरण म्हणून अभंग सांगतो. धन्य धन्य एकनाथा तुमच्या पायी माझा माथा, दासो पंताचा अभिमान गेला होताची दर्शन, दत्तात्रय चोपदार पुढे उभे काठीकर, यवनाकावरी थुंकला प्रसाद देवणी मुक्त केला. चरण तुमच्या पाया लागत असे वेळोवेळा. असा 5 चरणाचा अभंग आहे. आता 5 चरण म्हणजे क्रमपाठ, पण सोडवताना पहिलं चरण आहे धन्य धन्य एकनाथा, दुसरं चरण आहे दासोपंताचा अभिमान गेला होताची दर्शन, तिसरं चरण आहे दत्तात्रय चोपदार पुढे उभे काठीकर. अगोदर तिसरं चरण सोडवायचं. कोणतं? तिसरं दत्तात्रय चोपदार पुढे उभे काठीकर. हे पाहून दासोपंताचा अभिमान गेला होताची दर्शन, मग धन्य धन्य एकनाथा. अशी अभंग सोडण्याची काही अर्थक्रम पद्धत असते, अर्थपाठ असतो. तर आजच्या अभंगात क्रमभंग आहे. अर्थपाठाला जर अभंग सोडवायचा गेला तर अगोदर पूतना मारली आणि मग भट मारला. विठ्ठला या अभंगाचा जसा क्रमपाठ आहे तर तो भट आला दान मागण्याकरिता आला होता. आता त्याच्या काळात अंतःकरणात दानच वेगळं होतं. भगवान परमात्मानं त्याला दान दिलं.
तेची त्याला काय दान दिलं? कपट्या मावळ भटा दिले पिढे दान. पिढे म्हणजे पाठ अर्थ आहे. सोशिली पुतना विषय माझी नाची स्तन, असं पुढचं नाही पाहिजे आपल्याला. त्या मावळ भटाला कपट्याला पिढे दान दिलं, त्याची करी दान जैसे ऐके वचन. पुन्हा पुन्हाच अंतःकरण खोटं होतं. तेव्हा त्या गोकुळात कंसाने मीटिंग भरवली होती नाही का? कंसाने मीटिंग भरून टेन्शन मध्ये होता तो कंस. तो कंस म्हणू लागला, काय पाहता माझ्याकडं? असं कंस म्हणू लागला. जर त्या कृष्णाला कोण मारलं तर कंस बोले दैत्याधिका, जो वधूनी येईल बालका, त्याशी अर्धा राज्याची टीका देईल चंद्र सिंहासन. तर ती पुतना मारायला आली होती. आता पुतणीचं चित्त सर्वांना माहिती आहे. मी रंगूनही सांगितलं असतं, पण काल्याच्या कीर्तनात हे भटन, हे पुतना, खोड्या सर्व येतातच. विशेष काही चिंतन सांगावं हा माझा दृष्टिकोन. म्हणून चिंतनाचा विषय आपला वेळ अभावी मी आवडता घेतला. तुका म्हणे देवे पुतना सोशिये जीवे. त्या पुतणीला भगवंतानं मारलं. खोटे जाणोनी अंतर न साहेचे विश्वंभर. देवाधिदेवा जगत्रय जीवा पुरेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, आयशे देई प्रेम काही कळा. काल्याच्या कीर्तनाचा जो नियम आहे चरित्र ते उच्चारावे. देवे केले भरपुरी तसे चरित्र केले नारायणे. काही थोडक्यात आपल्याला चरित्र भगवंताचं पाहायचे आणि शेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. आता चरित्र सर्वांनी ऐकलेच आहे. मी मुद्दामून अर्धा तास चरित्र सांगत असतो, 1-1.5 तास अभंगाचं चिंतन करत असतो. नाहीतर तुम्ही म्हणू नये की महाराजांना तेच चरित्र सांगितलं. चरित्र काही बदलून सांगण्याचा विषय, अभंगाचं चिंतन बदलत आहे. आता श्रीमंत महाराजांनी जवळजवळ 4-5 काल्याची कीर्तन ऐकली म्हणून मी अभंग बदलला. नाहीतर ते न म्हणू नये की इथं तेच, तिथं तेच, इटुरीत ते, डिग्रस मध्ये ते, घोसकवडीत बी तेच, खोलगाडीत बी, असं होणे म्हणून मी अभंग बदलत असतो. म्हणून अभंगाचा आपण भावार्थ केला. काल्याचे कीर्तन तो नियमच आहे की भगवंताचं चरित्र सांगायचं. कशासाठी अवतार असतात?
तर त्या अवताराचे कारण गीताशास्त्रात आलेले यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानो धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार साधूचं रक्षण दुष्टाचा नाश आणि धर्माची संस्थापना हे तीन कारणाकरिता भगवान परमात्मा या मृत्यू लोकात अवतीर्ण झाले. मग खरं गोपाळ कृष्णाचं चरित्र आहे वसुदेव देवकीच्या लग्नापासून. पण वेळेअभावी आपल्याला तितक्या लांबून चरित्र पाहायचं नाही. आपल्याला शॉर्टकट चरित्र पाहायचंय. पण शॉर्टकट कोणतं? रांगता गोधने राखिताई. भगवंताचं तसं चरित्र 8 अवस्थेत. कशातलं? 8 अवस्थेत चरित्र आहे महाराज. तसा 8चा आकडा आपल्याकडं अशुभ मानले जातो का? 7चा का 9चा? 8चा आकडा काय म्हणतात? अशुभ. अरे मी तर काही, मला जरी जमीन असली शेती असली मी काही शेतात जात नाही. पण तुम्ही सर्व शेतकरी. एकदाच मी शेतात गेलतो तर एक चापट खाल्ली होती. पुन्हा मी शेतात गेलो नाही. मला कीर्तन लागले बरे भावराव. कशावर चापट खाल्ली होती? ते मोजू लागले माप. हा ते काय करू लागले? मोजू लागले. मोजता मोजता मला वाटलं नाही शहाणे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 पुढं म्हणायचं तर म्हातारा थांबलं. ते म्हणजे राम नाही 8 खटकन हांडी त्यामुळे तुला कीर्तन जमते पण हे जमत ते राम म्हणून पुढं 9 म्हणलं म्हणजे 8चा आकडा कसा मानला जातो? अशुभ मानला जातो. ते 8 रुसलं देवाकडे गेलं म्हणजे मी काय केलं? मला माझ्या नंबरला एक लोक राम म्हणाले 9 7 सगळंच म्हणाले. देव म्हणे नाराज होऊ नको. आपलं सगळं 8 वरच राहील. अष्टमीचा जन्म 8 अवस्थेत वर्णन नाही का? भगवंताने त्याला नाराज केलं. त्याचे नाव बी 8च आहेत. विठ्ठला विठ्ठला. 8 अवस्था पण आपल्याला पाहणं होत नाही. म्हणून 2 अवस्था पाहायच्या. रांगता गोधने राखिताई. एका महाराजांना असा अर्थ केला रांगता गोधने राखिताई. रांगत रांगत त्यानं गायी राखल्या. रांगत रांगत तसं नाही ना. धावपळीतला महाराज होता तो म्हणे रांगताना गायी राखल्या. ते चरित्र पाहायचं. तसं नाही. रांगता गोधने राखिताई 2 प्रकारचं आपल्याला चरित्र पाहायचं. मग रांगताना चरित्र रांगत रंगणी सोडित लोणी धावणी धरती गवळणी बांधती चरणी देती गाराणी येशोडी साजनी ददी वृतभक्षुणी तमाल निळी नवल केळी साजनी कृष्णाळी वाळवा परतोणी माती धावा कृष्ण आळवा आळवा. एक गवळण येशोडीच्या घरी जाऊ लागली. येशोडे तुझ्या मुलाला आवड आमचं दही दूध तूप लोणी तुझा मुलगा खातो. येशोदा म्हणू लागली बाई तुझ्या जीवाला काही वाटू दे. सगळ्या डिग्रस मध्ये माझं एक पोरग आहे का? अगं म्हणजे एक पोरग नाही डिग्रस मध्ये अनेक पोरग आहेत रांगणारे. पण तुझं पोरग त्याव्या गुडघ्याने रांगते. बाकीचे पोरं 2 गुडघ्याने रांगतात.
गवळण जसवंती पैसा आली या कृष्णाचा माग धरत याच्याच मागे मी आले डाव्या गुडघ्याने रांग तळवे तळहात टेकीत यशोदे तुझाच पोरगा आहे त्याला आवर बाई नाहीतर आम्ही गोकुळात राहाव जाओ यशोदे कृष्णाशी सांगाली गोकुळी राहावी का झाली भगवान गोपाल कृष्णाच्या खोड्या वाढतच राहिल्या भगवान परमात्मा एक दिवस बाजारात गेले बाजारात आता ते खोड्याच करायच्या मुलाचे भांडण लागले एका गवळीला दया आली पाटलाचं पोरगे पोरं त्याला मारतील रक्त भंबाळ होईल म्हणून एक गवळ पळत गेली पळत जाऊन त्याला उचललं गडवर बसवलं तर याने गपचूप बसवलं हे गपचूप बसलं नाही हिनं तिच्या गळ्यात हात घातला आणि तिचाच मुका घेतला कोण ते म्हणे याला मारच खाऊ द्यायच्या लायकीचं तिनं तसंच आदळलं नंदाचा वाडा गाठला दुसरी आली धावत दुसरी आली धावत याने बाई काय केली मार मुखाशी मुखचुंबन देत गळ्यामध्ये हात घाली धरून जाता सापडेना यशोदे बाळ जाताना ओठवर सोसू हिंगाना त्याच गवळीची चर्चा दोघीचे भांडण तिसरी नाही म्हणजे काय झालं शांताबाई काय म्हणते बाई भांडणाला आता दमच नाही ही यशोदा 11 वाजल्यापासून भांडायली मी म्हणाले तुझ्या पोरानं माझा मुका घेतला आणि ही काही यशोदा ऐकत नाही म्हणजे कोण म्हणजे हिचंच पोरग कृष्णा ती म्हणजे यशोदे तू हिला भांडू नको तू याच पोरानं येणे माझे कवाड उघडले येणे माझे कवाड उघडिले येणे शिंगे तोडिले दया दुधाचे बक्षिले उलन गेले ताकाचे तीच ऐकलं दुसरी नाही ऐकलं ती म्हणे बाई परवाला आमच्या घरात दारी दिला होता म्हातारा त्या म्हाताऱ्यानं सप्त्याची पट्टी दिली नाही हरभरे इकले विठ्ठल रुक्मिणीची पट्टी दिली ना गेला इशारा जाता जाता आता विठ्ठल रुक्मिणीचं बांधकाम करायचंय आले जवळ तुमचे सगळ्याचे नाव मला पाठ झाले कारण मी दिग्रजचं पुस्तक माझ्या हातात बसले आता सगळ्याची नाव काहीचे असतील तर मला आजच द्या काहीचे नसतील तर हरभरे पूर्ण करून टाका मी सगळ्या हे शहरात तिथं दिसला मला हरभरे विकताना हे होतो मी काही काहीचे हरभरे तिथं त्या सारडाच्या तिथं मी बरेच टेम्पो पाहिले हरभरे इकडे आता तुम्ही पट्ट्या देऊन मोकळे सर्वांनी आकडे कोणीच नाही म्हणलं फक्त मांडून दिले आता विकल्यावर सगळे येणार पण हे हरभरे पुढचे हरभरे विठाला आमचं म्हातारा बाई कीर्तनाला जात नाही कारण शेतात वाणी राहते
काय ते शेतात वांढरे येतात. थकलं, रात्रभर जागलं, दारात ठेवून झोपलं, पुन्हा घेऊन येईन टाकाचा डेरा, होळीला शहरात अनेक गवळणी जमल्या. आणि आता येशुनीचं पोरगती लोकांनी किती अपवाद किती आरोप घेतले, कोणत्या माईला वाटते मग कोणत्याच माईला वाटत नाही की माझं पोरग फोडकं. कोणत्याच माई स्वतःच्या पोराचा राग येत हा तिला का स्वतःच्या पोराचा जर राग येत असेल तर नक्की समजावं त्याच्या बापानं दुसरी आवृत्ती छापली. विठाला यशोदा काय म्हणू लागली, बाळ सगुण गुणाचे लोकांच्या ढेऱ्यावर ढेर पडेल. ही काय म्हणते, बाळ सगुण गुणाचे तानी बाळ दिसतोय बोलवानी. तुम्ही काय सांगता, गाराने गे गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा. काय माहिती त्याला नाही दुसरा सोड्यात दुसरा जोडा नाही. तुम्ही याची संगत सोडा गे, तुम्ही लपून याचा घोरा आळ घेता शारंगना. तुम्ही आईच्या उधाळा गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. त्याला राग आला. येशुदा काही बोलायली, चुकी हिच्याच पोराची. आणि येशुदा आम्हालाच म्हणाली. सगळ्या गवळणी घरी गेल्या. एक गवळण वयस्कर होती, ती म्हणी तुमच्यात बाई लाजच नाही. तुम्हाला म्हणले एकदा त्या रंगाच्या काट्यात पकडा, हाताला धरा, मनगटाला धरा, त्याच्या घरी न्या, मग न्याय निवाडा करा. त्याला तर पकडत नाहीतच आणि वर तोड घेऊन त्याच्या घरी जातात, त्याच्या बायकोची बोलणी खाऊन येतात. तुमच्यात काही आता ते तुम्ही म्हणा. पहा नाही म्हणजे कृष्णाची सोय लावली तर आपलं नाव बदला म्हणजे त्या कृष्णाची सोयच लावली. एक दिवस ती बी आली बाजारात, गोपाळ कृष्ण तर बाजारात होतेच. म्हणजे कृष्णा सगळ्या गावात खोड्या केल्या आणि काकू त्या खोड्याच जाऊ पण तुम्हाला बोलवलं काही काम घेऊन येता, तुला गॅस भरून द्यायचा का, तुला सामान आणून द्यायचं का. ती म्हणजे सामान गिमान गॅस घाल चुलीत. तू सगळ्या गावात खोड्या केल्या, आमच्या पाटलाला बी तू भेटतो. आमच्या पाटलाचा गावात धबधबा आहे अख्ख्या डिग्रस मध्ये, कोणी भेट नाही. तू नक्की आमच्या पाटला भेला, तू माझ्या घरी येऊन तर पाय आमचे पाटील तुला कसं बांधून मारते. ती म्हणे काकू तू आता येऊन पाय मिळली. भगवंताने डायरी काढली, पेन काढली, तारीख लिहून घेतली. ती म्हणे कृष्णा तू कधी येशील. ते म्हणे काकू आता एकदा तारीख घेतली, उशीर पशीर होईल पण मी नक्की येणार. तू काय टेन्शन घेऊ. पोरं म्हणले आता आपण काकूची तारीख घेतली, काकूच्या घरी जाऊन आपल्याला कीर्तन करायचं. काकू घरी गेली, रात्र झाली. काकून काका राजाराणी पलंगावर झोपली. भगवान गोपाळ कृष्ण संगडी गोळा केली. उद्या सकाळी या घरातून सोंग बाहेर येणार. आज ते गोपाळ कृष्ण घरात गेले, दही दूध तूप लोणी खाल्लं, तिच्या सुनाच्या तोंडात हात पुसला, तिला बांधलं आणि जाता जाता काकाची दाढी, काकीची वेणी, हे तुम्हाला माहिती पक्की गाठ बांधली आणि आले घरी आले. आधी गवळण पहिल्या काळातल्या गवळणी सकाळी 11 वाजता उठायच्या. आधी गवळण होती, 4 लाच उठली ती. आता वेणीला दाढी हे तुमच्या गाड्यासारख्या नव्हत्या. तुम्हाला दाढी पाहिजे असेल तर वडक्याच्या सुधाकर होडव्याची पहा, जपल जाते ते माहिती. असं ताण देतो विश्व, तुम्ही सांगता बघा होडव्याची दाढी पहा तुम्ही. याच्यावर मोठी दाढी, हिची वेणी लांब. आताच्या तेव्हा ब्युटी पार्लर नव्हती म्हणून केस काटत नव्हत्या बाय. वेणी लांब, ती 4 ला उठली की टनकन झटका बसला. यानं मी काय विचार करा, हे म्हणजे तू भाजली ना.
ही म्हणे मस्त होणिया मातरी धांगडी कळती ओढाओढी मज लागी. तेव्हा तुम्ही मला शिवा देऊ नका, तुमचं वय राहिलं का? गाठ म्हणजे जाऊ दे, भांडण करून ती गाठ सोड. आता ती साध्या ब्राह्मणानं मारलेली गाठ नव्हती, ती ब्राह्मणाच्या बापानं मारलेली गाठ होती. ती जळ नबी काप नबी नयनम चिंदंती शस्त्राणि नयनम दहति पावकं न चैनम क्लीरयन्ति आतु शोषयति. काहीच करता ती गाठ सुटना. सकाळ झाली, भाऊराव मामाचं घर जवळ होतं. भाऊराव म्हणजे श्यामराव आणि श्रीरामचं कवाड अजून उघडलं नाही, काय मिळेल? श्यामराव म्हणे भाऊराव आता आवराव जाऊन पाहू आपण. श्यामराव भाऊराव वरचे पत्र काढले तर खाली सोंग गाठी. श्यामराव भाऊराव उत्तर मी काकू शे गाठी म्हणे बाबा काय झालं अजून आम्हाला मिळत नाही. श्यामराव म्हणे काकू तू काल बाजारात मला दिसली होती. हो तिथं नंदाचं काढतं ती कृष्णा होता का? म्हणे हो. नाही तुमच्या दोघांची काही चकमक? चकमक काय नाही, पण मी म्हणली होती की तू माझ्या घरी येऊन पाय. बरोबर आहे. आता बरोबर आहे, ही गाठ त्यानंच मारली. म्हणे बाबा मी पाया पडते तुमच्या, तुम्ही ही गाठ सोडा. तेवढी ही सुटत नाही, तेवढे मारतच नाही. मारली तर सुटत, ती सुटली तर त्याच्याकडे जावं लागते. म्हणजे मग आता असं सोंग घेऊन कसं जायचं? त्यालाच घेऊन या. लोक त्याच्याकडे गेले. कृष्णा काकूची गाठ तू मारली, सोडायची. कृष्ण म्हणू लागला श्यामराव मी रातच्या 12 वाजल्यापासून लोकांच्या घरी जाणं बंद केलं. लॉकडाऊन झाले. माझ्या आईनं काय सांगितलं? आता कोरोना वाढलाय बाबा, कृष्णा तुला मी ताकीद करीते घरी कुणाच्या. कोरोना वाढला, रातच्या 12 लॉकडाऊन झालं. मी काही लोकांच्या घरी येत नाही. त्याला काय म्हणतात? सोशल डिस्टन्सिंग. आपल्याला यायचं नाही. श्यामराव घरी गेला आणि काकू कृष्णाला काही यायचा वाण नाही, राहू ती गाठ तशी तुमच्या पाया पडते. एवढी गाठ सोडायला म्हणजे तिकडे जाणं लागतं, म्हणजे तिकडे चला. पण अंगड अशी गवळी होतं का काकूचा नवरा? गवळी ते होतं माऊलीसारखं बुटक. गवळण होती हरिओम सारखी उंच. गवळण झाली उंच, गवळी झाला बुटका. विठाला विठाला. आता लग्नात कसं होतं की बुटक होतं पुढं आणि उंच होती माग. तिची त्याला काय म्हणते ओढणी, ओढणीचा टावे त्या गाठी जमल्या, अंतरा जमू लागली. पण आता निघायचे पुढं नंदाच्या वाड्याकडे जायचे गाठ सोडायला. म्हणून म्हणले आता गवळण उठली की असं ताणलं, असं ताणलं. ते लोक म्हणू लागले आता ते जमत. तुम्ही काय करा, तुम्ही माग चालायच्या. ते म्हणजे मरणपणीच्या माग चालायचो नाही, जाईन तर पुढं. लोक म्हणजे जमत नाही हो. भावराव म्हणू लागला भावराव आता तुम्ही पटकन आवराव, 1-1.5 वाजता तुम्हाला माग चालावा. त्याने घेतली मागा, बायको पुढं. काय पाठ झाली ना लग्नात, ते पुढं होता. आता गाठ सोडायला ही पहिलीच मार्च सारखी उच की बुटक माऊली झालं. हिनं 1 पाऊल टाकला घे 3दा हात उडवलं. आदळत 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 पोऱ्या सरा हुरेव केला. गाठ सुटून कोणाला? या दोघांची सुटे ना गाठी, बोलाविले शेजारी हो. गाठ सुटना. नंदाच्या वाड्याकडे भगवंताच्या खोड्या किती सांगाव्या? याच्या खोड्या सांगू किती? महिपत्र सिंधू वाटे विठाला खोड्याच झाल्या, पण त्या गौरवीला पण महाराज कृष्णाशिवाय करमत नव्हतं. लक्ष लावणे अंतरी कृष्ण पाहती नर नारी, लावण्य सागर रुहारी परमानंदो परमानंदो.
ऐशा गवळणी त्या कामातून राहणारी मिस पाणी याचे घरी दाटी घरी 12-16 मिळून मिळून परस्पर येऊ. काही निमित्त करायचे पण गोपाल कृष्णाला पाहायचं. थोड्या अनेक झाल्या. देशूने सांगितलं कृष्णा काय उणे का करीत होशी चोरी. थोड्या तू टाकून दे, चोऱ्या कमी कर. आता तू काय कर, शाळेत जा. उद्या जाई बाराना सवे घेऊन उया गाई घे आणि गाई वळायला जा. भगवान गोपाळ कृष्ण गाई घेतल्या. सर्व सवंगडी जमवली. गाई घेऊन जाऊ लागली. सोबत शिदोऱ्या होत्या. तिकडून राधा येऊ लागली. जाता जाता भगवान परमात्माने थोडी केलीच. त्या राधेला म्हणे का ग राधे माझा चेंडू तू घेतला. आता तिने चेंडू घेतलाय नव्हता ती हिंदी गवळणी तुम्हाला आली का लक्षात. त्या राधेला ती गवळण चेंडू घेतला. तिने चेंडू खरा घेतलाच नव्हता. करशील तरी नो हे काही राईचा डोंगर याला काय करता येत नाही. ग्वालिनी के मेरे गेंद चुराई. हे गवळणी तू माझा गेंद म्हणजे तू माझा चेंडू का घेतला. कृष्णा मी घेतला नाही. मी ओढली साडीची चेंडूच खाली पडला. भगवान गोपाल कृष्ण नाही घेतल्या. खेळायला सुरुवात झाली. आणि आमच्या पकवान्याचे आणि भजण्याचे भांडण व्हायले. ती कीर्तन लांब आहे म्हणून एकच खेळ खेळला. पहिला खेळ खेळला लगोरी नावाचा. चेंडू फळी असे अनेक प्रकारचे नाना प्रकारचे खेळ भगवंताने खेळले. आणि हे जसे दोघं काय म्हणू लागले महाराज कीर्तन लावायले भांडण व्हायले. काय तिथले गोपाल म्हणू लागले झाली आता वेळ म्हणते आना शिरोड्या काम सारोडी सकळ आले आवगे गोपाल. झाली आता वेळ म्हणते आना शिरोड्या खडकी सोडलेल्या मोठा आलीचा भिकाला मोठा. भगवान परमात्मा जे गोपाल भक्त त्याला सर्वांना सांगितलं बाबा माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. आता यातून जे माझे भक्त चार प्रकारचे भक्त ते माझे इकडे या. जे अनाधिकारी आहेत बद्ध आहेत ते बाजूला व्हा. भगवंताला शहाणे नाम केले. तुका म्हणे करी शहानिया धुरी बोबडिया दासा हाका मारी. जे भोळे भाविक जुनाट चांगले जवळ घेतले जे शहाणे होते शहाणे लांब बसवले. सगळ्यांनी सांगितले बा आता आपल्याला कार्याचा प्रसाद घ्यायचा आहे. घेण्याच्या अगोदर
शिदोऱ्या सर्वांनी आणल्या का? त्या सर्वांनी हो म्हणला. पण माझी आहे तैशी पाय नाही तरी घरा जाय सोडूया माय नवनीता नावी. आता याच्यातलं चिंतन असे, माझं जसं स्वरूप आहे तसं तुमचं स्वरूप झालं का? नाही तर घरा जाय, स्वरूपाच्या घराला जा, आरूढ व्हा, मग माझ्याकडे असं चिंतन आहे. त्यातला एक म्हण लागला, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, या घरात हरी आता कोणी नाही, नका करू दुरी मज पाया वेगळे. भगवान परमात्मा त्याचा पण अंगीकार केला, नवराकार रूपाला बसवले आणि मधात भगवान परमात्मा उभे राहिले आणि सर्वांना प्रसाद वाटतात. शुकाचार्य त्याचं वर्णन करतात. विभ्रद्वेणुंज धर्पदैव शृंग वेत्रेचे लक्षे वामे पाणव मसृण कवलं तत्फलानिमलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिश्रोधो हासयन् नर्मविश्वे स्वर्गे लोके विशति भुजे यज्ञ भुक्त्वा तुम्ही गजर करा एकदा. पुंडलिक सेवा श्री गुरु नथुराम महाराजांच्या चरणी समर्पित. पूजनीय रामभरोसे महाराज, पूजनीय केशव महाराज आणि सर्व भजनी मंडळीच्या चरणी ही सेवा समर्पित. आता शेवटची चाल त्या काल्या चालवर घ्यायची का कीर्तन चालवर?
हॅलो